जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये टी-ई-टी परीक्षा 2026 या अनुषंगाने काही महत्त्वाचे परिसर अभ्यास व सामाजिक शास्त्र या संदर्भात पेपर 1 आणि पेपर 2 या अनुषंगाने काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहिला पॉईंट आहे महत्त्वाचा, सुवर्णतंतू क्रांती कशाशी संबंधित आहे? मध उत्पादन, फलोत्पादन, मसाले उत्पादन, ताग उत्पादन. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? तर लक्षात घ्या, ताग उत्पादन या संबंधित आपल्याला ही क्रांती पाहायला मिळते. मसाले उत्पादन या संबंधित तपकिरी क्रांती पाहायला मिळेल आपल्याला. तपकिरी क्रांती लक्षात घ्या, फक्त आपण नाव लिहूया, क्रांती हा शब्द प्रत्येक वेळेस वापरायचा नको आहे. चला, त्याच्यानंतर फलोत्पादन या संबंधित एक क्रांती आहे, सुवर्ण क्रांती. कोणती क्रांती? सुवर्ण क्रांती. मध उत्पादनासंबंधित सुद्धा सुवर्ण क्रांती आहे आणि ताग उत्पादनासंबंधित सुवर्णतंतू क्रांती. त्याच्यानंतर एक पॉईंट लक्षात घ्यायचा आहे की ताग उत्पादनामध्ये एक महत्त्वाचं म्हणजेच की बघा, आपला भारत हा जगामध्ये दुसऱ्या स्थानी असलेला दिसून येतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला महत्त्वाचा लक्षात घ्यायचा आहे. 1 नंबरला बघा महत्त्वाचं, बांगलादेश ताग उत्पादनामध्ये अग्रेसर. त्याच्यानंतर इंद्रधनुष्य क्रांती कशाशी संबंधित आहे? तर उद्योग क्षेत्राचा विकास, शेती क्षेत्राचा सर्वांगीण विकास, जैवतंत्रज्ञानाचा विकास, बांबू उत्पादन. तर इंद्रधनुष्य क्रांती ही शेती क्षेत्राचा सर्वांगीण विकास या संबंधित असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर या ठिकाणी जी की उद्योग क्षेत्राचा विकास आहे या संदर्भात सर्वोदय क्रांती पाहायला मिळेल आपल्याला. कोणती? सर्वोदय क्रांती. त्याच्यानंतर जैवतंत्रज्ञानाचा विकास या संदर्भात मित्रांनो सदाबहार क्रांती असणार आहे. कोणती? सदाबहार क्रांती. त्याच्यानंतर बांबू उत्पादन हरित सेना क्रांती असणार आहे. हरित सेना क्रांती, बांबू उत्पादन या संबंधित एक महत्त्वाची क्रांती असेल. तर शेती क्षेत्राचा सर्वांगीण विकास, इंद्रधनुष्य क्रांती. आणि मित्रांनो, इंद्रधनुष्य मोहीम एक आहे जी की लसीकरणाशी संबंधित आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघूया या ठिकाणी महत्त्वाचा, हिंदुस्थानचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हटले जात असे? तर मुंबई, इचलकरंजी, ढाका, कानपूर. तर ढाका या शहराला हिंदुस्थानचे मँचेस्टर असे म्हटले जायचे. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, उत्तर भारताचं मँचेस्टर या ठिकाणी कोणतं शहर आहे? तर कानपूर, ज्याला की उत्तर भारताचं मँचेस्टर म्हणतात. त्याच्यानंतर इचलकरंजीच्या बाबतीत लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्राचं मँचेस्टर इचलकरंजीला म्हणतात. त्याच्यानंतर मुंबई भारताचं मँचेस्टर म्हणून ओळखलं जातं. तर दक्षिण भारताचं मँचेस्टर लक्षात घ्या, जे की तामिळनाडूमधलं एक ठिकाण आहे, कोइंबतूर या शहराला म्हणतात. काय? तर दक्षिण भारताचं मँचेस्टर कोइंबतूर, तामिळनाडूमध्ये. त्याच्यानंतर भारतातील पहिला खत कारखाना कोणत्या राज्यात स्थापन झाला? झारखंड, केरळ, पंजाब, ओडिशा. तर लक्षात घ्या, झारखंड या राज्यामध्ये भारतातील पहिला खत कारखाना जो की 1951 मध्ये स्थापन झालेला होता आणि त्या ठिकाणाचं नाव लक्षात घ्यायचं आपल्याला, सिंद्री. या ठिकाणी हा पहिला खत कारखाना स्थापन झाला. महत्त्वाचा, सिंद्री हे ठिकाण लक्षात घ्या. जिल्हा धनबाद होता, झारखंड राज्य. केरळमध्ये अलवाय नावाचा एक खत कारखाना आहे. पंजाबमध्ये नानगल या ठिकाणी खत कारखाना आहे. ओडिशामध्ये रूरकेला या ठिकाणी खत कारखाना आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल, भारतात प्रथम रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? तर भारतातील जी काय बघा प्रथम सुरू झालेली रेल्वे आहे, पर्याय 1 1854, 2 1853, 3 1857, 4 1861. पर्याय क्रमांक 2 1853. मग या ठिकाणी 16 एप्रिल 1853 मध्ये आपल्याला ही रेल्वे सुरू झालेली पाहायला मिळते. महत्त्वाचं म्हणजेच की ही रेल्वे बघा मुंबई ते ठाणे या दरम्यान 34 किमी अंतर धावलेले आपल्याला पाहायला मिळते. मुंबई ते ठाणे या दरम्यान किती अंतर धावलेली होती? तर 34 किमी इतका अंतर बघा ही रेल्वे धावलेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर या मुंबई ते ठाणे दरम्यान सुरू झालेल्या जे काय पहिल्या रेल्वेचे जे काही इंजिनाचे 3 डबे होते त्याचे नावं काय होते? सिंध, साहिब आणि सुलतान. लक्षात असू द्या, यावरती प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा, जांबा खडकात आढळणारे खनिज खालीलपैकी कोणते? तर बघा, जांबा खडक जर प्रामुख्यानं पाहिला आपण तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण आणि खास करून दक्षिण कोकणामध्ये आपल्याला हा बघा खडक आढळतो. कोणता? जांबा खडक. तर या जांभ्या खडकामध्ये आढळणारं जे काय महत्त्वाचं खनिज आहे ते कोणतं? तर लक्षात घ्या, मॅंगनीज, बॉक्साईट, लोह खनिज, चुनखडी.
तर पर्याय क्रमांक 2 बॉक्साईट हे महत्त्वाचं जांबा खडकात आढळणारं एक महत्त्वाचं का असणार आहे तर खनिज असणार आहे, लक्षात असू द्या. आणि महाराष्ट्रामध्ये बॉक्साईटच्या बाबतीत जर आपण बघितलं तर 21% साठे आपल्याला पाहायला मिळतील बॉक्साईटचे. महाराष्ट्रात सर्वाधिक साठे कोणत्या खनिजाचे तर महत्त्वाचं म्हणजेच की मॅंगनीजचे साठे आहेत. बॉक्साईटचे आहेत ते 21% आहेत. त्याच्यानंतर लोह खनिज आहे मित्रांनो, लक्षात घ्या या ठिकाणी लोह खनिजाचे 20% आहेत. चुनखडीचे महाराष्ट्रात साठे आहेत 9%. तर त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. बघा या ठिकाणी अजून एक पॉईंट महत्त्वाचा लक्षात घ्यायचा आहे, जे की बॉक्साईट आहे हे महत्त्वाचं म्हणजेच की पालघर असेल, त्याच्यानंतर ठाणे महत्त्वाचं, मुंबई, त्याच्यानंतर महत्त्वाचं असणार रायगड असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर महत्त्वाचं म्हणजेच की बघा आता या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न महत्त्वाचा बनतो, जे की असणार बघा कोयना आणि कृष्णा खोरे आहे, म्हणजेच की कृष्णा कोयना खोऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला बॉक्साईट पाहायला मिळेल. आणि बॉक्साईटचा उपयोग कशासाठी तर ॲल्युमिनियम निर्मितीसाठी होतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा, बॉम्बे हाय खनिज तेल क्षेत्रातील तेलाची पहिली विहीर कोणत्या नावाने ओळखली जाते. तर प्रश्न महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो या ठिकाणी, लक्षात घ्या सागरकन्या, सागर संपदा, सागर सम्राट, सागरमाला, पर्याय क्रमांक 3 सागर सम्राट या नावानं ती ओळखली जाते. आणि ही जी काय बॉम्बे हाय खनिज तेल क्षेत्राचा शोध आहे तो कधी तर 3 फेब्रुवारी 1974 रोजी लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर IMP पॉईंट असणार आहे, भारताने रशियाच्या सहकार्याने या बॉम्बे हाय खनिज तेल क्षेत्र आणि वसई हाय खनिज तेल क्षेत्राचं या ठिकाणी संशोधन केलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण, महत्त्वाचा आहे, भारतीय वन संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे. तर बघा महत्त्वाचं म्हणजेच की पर्याय बघूया आपण, दिल्ली, लखनौ, डेहराडून आणि कलकत्ता. पर्याय क्रमांक 3 उत्तर असणार आहे डेहराडून, म्हणजेच की उत्तराखंड या राज्यामध्ये, लक्षात घ्या डेहराडून. आता या संस्थेचं जी काय बघा स्थापना आहे ती 1906 मध्ये स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. IMAचं मुख्यालय सुद्धा एक डेहराडूनला आपल्याला पाहायला मिळतं, इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून या ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे महत्त्वाचा, धवल क्रांतीचे जनक कोणास म्हणतात. तर जी की श्वेत क्रांती किंवा धवल क्रांती दुधाशी संबंधित, दुधाचा महापूर, ऑपरेशन फ्लड, बघा धवल क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात. तर पर्याय बघूया आपण, सॅम-पित्रोदा, MS स्वामीनाथन, त्याच्यानंतर वर्गीस कुरियन हे आहेत बघा महत्त्वाचे जनक. आणि पर्याय 4 होता निरपक्तू तेज. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि या ठिकाणी सॅम-पित्रोदा पीत क्रांती शिवाय दूरसंचार क्रांतीचे जनक सॅम-पित्रोदा, MS स्वामीनाथन भारतीय हरित क्रांतीचे जनक, आणि निरपक्तू तेज हे सुवर्ण क्रांतीचे जनक आहेत निरपक्तू तेज. वर्गीस कुरियन हे धवल क्रांतीचे श्वेत क्रांतीचे जनक. तर पुढे जाऊया आपण, महत्त्वाचा पॉईंट आहे की केप केमोरिन हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे जुने नाव आहे. तर बघूया आपण, प्रश्न महत्त्वाचा बनतो, केप केमोरिन हे कोणत्या ठिकाणाचं जुनं नाव होतं. इंदिरा पॉईंट, कन्याकुमारी, किबितू, घोरमोटा. तर बघा कन्याकुमारीचं जुनं नाव केप केमोरिन असं आपल्याला पाहायला मिळतं. हा प्रश्न मित्रांनो यापूर्वी सुद्धा विचारला गेलेला आहे. तर एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, इंदिरा पॉईंटचं पिग्मेलियन पॉईंट हे काय होतं तर जुनं नाव होतं. त्याच्यानंतर किबितू भारताचं सर्वात पूर्वेकडचं टोक असणार आहे किबितू. तर त्याच्यानंतर घोरमोटा भारताचं सर्वात पश्चिमेकडचं टोक असणार आहे, जे की गुजरात राज्यामध्ये घोरमोटा पाहायला मिळेल आपल्याला. भारताचं सर्वात पूर्वेकडचं टोक किबितू हे अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये. आणि आपल्याला माहीत आहे इंदिरा पॉईंट भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक म्हणून आपण इंदिरा पॉईंटला ओळखतो. लक्षात घ्या 6:45 उत्तर अक्षवृत्तावरती आपल्याला हे ठिकाण पाहायला मिळेल इंदिरा पॉईंट. चला त्याच्यानंतर प्रश्न बघा, आणि एक लक्षात घ्या इंदिरा पॉईंट हे ग्रेट निकोबारवरती आपल्याला पाहायला मिळतं. तर मित्रांनो आपल्या चॅनलची जी काय प्लेलिस्ट आहे ती नक्कीच पहा, जेणेकरून आपल्याला बघा हमखास सर्वच्या सर्व प्रश्न सोडविण्यामध्ये आपल्या चॅनलची नक्कीच मदत होईल. तर एक लक्षात घ्यायचं आहे की आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.